SBL कंपनीत आजूबाजूच्या अनेक गावातले नागरिक कामाला जातात, मात्र या ठिकाणी शासकीय निर्देशानुसार योग्य सुरक्षात्मक साधनं नव्हती। तसंच या ठिकाणी शासनातर्फे नियमित ऑडिट व्हावं, जेणेकरून भविष्यात अशी घटना घडू नये अशी मागणी नागरिकांनी UCNशी बोलताना केली। नागपूर जवळील काटोल रोडवरच्या राऊळगावजवळ SBL कंपनीत झालेल्या या दुर्दैवी घटनेत अनेक जण मृत्युमुखी पडले आणि अनेक जण गंभीर स्थितीत आहे। या कंपनीत काम करायला आजूबाजूच्या गावातील लोक कामाला जातात। त्या गावातीलच एक परिचित आपल्यासोबत आहेत आणि ते याबद्दल अजून माहिती देतील। काय सांगाल, म्हणजे आजूबाजूच्या कोणत्या गावांमधनं इथे लोक कामाला जातात? आमच्या ढवळापूरचे लोक जातात, मेंढेपठारचे लोक जातात, आजनगावचे लोक जातात, राऊळगावचे लोक जातात। त्या परिसरामध्ये जे ग्रामीण भाग आहेत, खेडेपाडे आहेत, त्या खेड्यापाड्यातले गरीब जे वर्ग आहे हा तिथे मजुरीला जातो आणि यांची पहिली शिफ्ट ही सकाळी 6 वाजता 5 वाजता चालू होते आणि हे लोक आमच्या इथून 5 वाजता विशेष गाडी करून तिथे सर्व महिला कामगार, जास्तीत जास्त माझ्या इथल्या ज्या होत्या ढवळापूरच्या, ह्या सर्व महिला कामगार होत्या आणि त्या रोज सकाळी तिथे जायच्या। जे कर्मचारी जातात त्या गावातील नागरिक म्हणून किंवा परिचित म्हणून तुमची काय मागणी आहे प्रशासनाकडे? हां, प्रशासनाने याचा ऑडिट प्रशासनाने वर्षातून 2दा किमान ऑडिट केलं पाहिजे आणि ज्यावेळेस ही शिफ्ट सुरू होते त्यावेळेस हे टेक्निकल माणसाकडनं तो प्लॅन्ट जेव्हा ते चालू करतात, काम सुरू करतात, त्यावेळेस त्याची तपासणी होऊन एक 10 ते 15 मिनटं त्यांनी तपासणी केली पाहिजे आणि त्याच्या नंतरच ह्या कामगाराला तिथे कामाला लावायला पाहिजे। आजची जी घटना आमच्या कानावर जी आलेलं आहे तर ती मजुराच्या हातानं काहीतरी ते प्लॅन्ट चालू करण्याचं त्यांनी हे केला आणि त्या चुकीच्या याच्यामुळे हे सगळं उद्ध्वस्त झालं। म्हणजे याची सर्वस्वी जबाबदारी त्या प्लॅन्टची आणि गव्हर्नमेंटची आहे। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे विस्फोटक त्यांना देण्यात येत होते तयार करण्यासाठी वगैरे, तर ते टेक्निकल न होता हाताने, असं म्हणणं आहे? हां, तर आम्हाला जी माहिती मिळाली ती माहिती अशीच मिळाली की या लेबरच्या हाताने ते त्यांनी सगळं काम केलेलं आहे आणि हे टेक्निकल माणसं नसल्यामुळे ही चूक झालेली आहे। हां, तर त्याला सर्वस्वी जबाबदार ती कंपनी। प्रशासनानं या प्रकरणाकडे गंभीरतेनं लक्ष द्यावं आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे लक्ष देण्यात यावं, योग्य ती साधनं पुरवण्यात यावी आणि जे गव्हर्नमेंटचे जे नॉर्म्स आहेत ते त्याचं पालन व्हावं अशी मागणी या गावातील नागरिक, गणमान्य नागरिक करतायत। कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसह राहुल जोशी, UCN न्यूज, नागपूर।